म्युच्युअल फंडात आपण पैसे गुंतवतो, पण अनेकांना प्रश्न असतो की हे पैसे नेमके जातात कुठे? कुठे गुंतवले जातात? आणि योग्य ठिकाणी जातात की नाही जातात? मग त्यासाठीच हा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे प्रत्यक्ष की तुम्ही गुंतवलेले पैसे नेमके कसे आणि कुठे गुंतवले जातात. ज्याच्यामुळं तुम्हाला गुंतवणूक करताना कॉन्फिडन्स येईल आणि तुम्ही बिनधास्तपणे गुंतवणूक करू शकाल. मित्रांनो, SBI लार्ज कॅप फंड या फंडाच्या वेबसाईटवर आपण या ठिकाणी आलोत आणि आपल्याला शोधायचं आहे की या फंडाकडे जाणारा पैसा हा फंड नेमका कुठे गुंतवतो, तर त्याची माहिती आपण घेतोय. खाली आल्यानंतर या ठिकाणी इथे तुम्हाला दिसतंय पोर्टफोलिओ बॅकअप आणि टॉप होल्डिंग्स. बघा इथं तुम्हाला दिसतंय हे बघा टॉप होल्डिंग्स म्हणजे कोणत्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले होते. ICICI बँकेमध्ये 8.51%, HDFCमध्ये 8.17%, रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये तसंच आहे काहीतरी 5.43%, L&Tमध्ये आहे, एशियन पेंट्स आहे, इन्फोसिस आहे, बाकी कंपन्या तुम्हाला दिसू शकतात. आणि त्याचबरोबर तुम्हाला सेक्टर बघायचे असेल तर ते सेक्टरसुद्धा इथं दाखवलेत की कोणत्या सेक्टरमध्ये पैसे गुंतवले गेले आहेत. राईट मित्रांनो, तर अशाच पद्धतीने आपण आणखी एक उदाहरण बघू. आपण जाऊयात आणि बघूयात HDFCमध्ये. आता HDFC मिड कॅप फंडामध्ये जाऊन बघूयात. तर बघा HDFCच्या वेबसाईटवर आलो आणि इथे आता स्क्रॉल करत खाली आल्यानंतर इथे तुम्हाला हे दिसतंय. बघा काय दिसतंय, पोर्टफोलिओ ॲलोकेशन अँड टॉप होल्डिंग्स. तर हे आपल्याला मदत करेल समजून घ्यायला. या टेबलवरती तुम्ही जर दाबलं तर टेबलच्या तिथं तुम्हाला सगळ्या कंपनीची नावं दिसायला लागतील. म्हणजे बघा इथे फेडरल बँकेमध्ये 4.18%, मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये 4.1%, AU स्मॉल बँक आहे त्याचं पर्सेंटेज सगळ्याचंच दिलं आहे. बालकृष्ण इंडस्ट्रीज, फॉर्टिस हेल्थ, इप्का लॅब, इंडियन बँक वगैरे वगैरे. या सगळ्या कंपन्या पैसे नेमके कुठे गुंतवतात. तर आपण जे पैसे म्युच्युअल फंडाला देतो ते कुठे चाललेत हे आपल्याला कळलं पाहिजे. आपल्या मनामध्ये त्यामुळं कॉन्फिडन्स येऊ शकतो की हे कुठे नेमकं पैसे गेले ते गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये. म्हणून हे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे फंडसुद्धा तुम्हाला या ठिकाणी कुठे गुंतवणूक केली ह्याचा ईमेल पाठवत असतो. जरूर उघडून बघा आणि डोळसपणे गुंतवणूक करा मित्रांनो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.